रात्रीनं चुलीवरती दम बिर्याणी बनवायचं ठरवलेलं होतं, कारण गावाकडे मस्त असं चुलीवरचं पण जेवण खूप छान वाटतं, त्याच्यामुळे आवडतंही सगळ्यांना, त्याच्यामुळे बनवायला घेतलेली होती आणि मग बिर्याणी करायचं ठरवलेलं होतं. त्याच्यासाठी नाही ते 1 किलो चिकन घेतलेलं होतं, स्वच्छ धुवून घेतलेलं. त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि दही, परत अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट लावून 15 ते 20 मिनटं लिंबू वगैरे टाकून छान 15 ते 20 मिनटं मी इथं मुरू देण्यासाठी ठेवलेलं. त्याच्यासोबतच चूल पेटवलेली होती, त्याच्यावरती पातेलं, परत खडे मसाले वगैरे तेलामध्ये टाकून छान परतून घेतलेले. परत नंतर उभा चिरलेला कांदा वगैरे टाकलेला, आणि कारण भरपूर जण होतो आम्ही फॅमिलीमध्ये, सगळेजणच सुट्ट्याला आलेले होते, बहिणी ती सगळ्यांना, आणि बरेच जण त्यातले 2-3 जण आम्ही खात नाही आणि बाकीचे जण सगळे खातात, त्याच्यामुळे आम्ही ते घेतलेलं होतं. तर मस्त अशी त्याच्यासोबतच इथे टोमॅटो वगैरे टाकून मस्त मऊसूद असं होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून पेस्ट करून घेतलेली तीही टाकली, परत मीठ टाकले, आणि इथे ना आपण इथे चिकन वगैरे सगळं टाकून मस्त असं हलवून घेतलेलं, आणि चांगलं 15 ते 20 मिनटं मी ते झाकून ठेवलेलं होतं. कारण आता इथे व्हिडिओ जरी काढायला थोडासाच वेळ म्हणजे अगदी 3 ते 4 मिनटाचा असला तरी बनवायला खूप वेळ लागतं, असं प्रत्येकाला पण माहिती आहे. त्याच्यासोबत एडिटिंग वगैरे करायची असते, त्याच्यासाठी वेळ लागतो. त्याच्यानंतर ना मी ते शिजायला ठेवलेलं, आणि त्याच्यासोबतच इथे मी दम बिर्याणी म्हणल्यानंतर ना तांदळाची म्हणजे जो आपला राईस असतो ना त्याची लेअर लावायची असते, त्याच्यासाठी मी ते बासमती तांदूळ वापरलेला आहे. आधी त्याच्यामध्ये कढईमध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी तेल, परत जे खडे मसाले असतात ते ॲड केलेले आहे. त्याच्यानंतर तेल वगैरे टाकून मस्त असं अर्धा कच्चा असं मी तांदूळ शिजवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तो काढून घेतला चाळणीमध्ये, आणि नंतर आपलं इथे चिकन ही वापरून शिजत आलेलं होतं. त्याच्यामध्ये नाही ते मी आपला घरगुती मसाला असतो तो काळा, त्याच्यानंतर बिर्याणी मसाला, परत घरकुल मसाला, आणि नंतर लाल तिखट पावडर टाकून मस्त असं मी हलवून घेतलेलं होतं. आणि छान असं नंतर शिजण्यासाठी अजून एकत्र करून ना मी अजून 15-20 मिनटं ठेवलेलं आहे, आणि मस्त आपलं चिकन वगैरे शिजत आलेलं होतं, आणि चिकन आपलं शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये नाही ते मी नंतर तो आपला राईस असतो ना तो मी त्याच्यामध्ये लेअर लावलेले आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणि मग तांदूळ वगैरे त्याच्यात टाकून झालेलं होतं भात आपला, आणि मग व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी नंतर कोथिंबीर, परत फूड कलर असतो तो मी ॲड केलेला आहे त्याच्यावरती, आणि त्याच्यासोबतच ना कलर पण 2 होते, ते मस्त वाढत होतं कलर, असं अलग अलग कलरचे. जसं बोलतात ना खिले खिले राईस म्हणजे तांदूळ, तसं झालेला होता मस्त असा राईस आपला. तर त्याच्यासोबतच नाही ते मी कांदा आहे ना तो तो तळून घेतलेला होता, त्याची ही लेअर लावलेली होती, आणि त्याच्यासोबतच मी ते वाटीमध्ये आपला जो आपल्या चुलीतला अंगार असतो ना तो ठेवलेला, आणि त्याच्यावरती तूप वगैरे टाकून मस्त असं त्याची ही वाफ दिलेली होती. तर आपलं असं छान अशी बिर्याणी पण तयार झालेली आहे. तर तुम्हालाही आवडत असेल नक्की कमेंटमध्ये सांगू शकता, आणि बिर्याणी वगैरे कशी झालेली आहे ते पाहून तुम्ही नक्की मला सांगू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. आणि मस्त आपण आता इथे एन्जॉय करणार आहेत सगळेजण, तर तुम्ही पण येऊ शकता आणि मस्त आम्हाला सपोर्ट पण करू शकता.